आणि सगळ्यात मोठी बातमी समोर येते ती म्हणजे सुनील शिंदे हे शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याची बातमी मिळते। उद्धव ठाकरेंना हा आणखीन एक जोरदार झटका बसणार आहे अशा पद्धतीचं वृत्त हाती येत आहे। सुनील शिंदेचे आणखी ठाकरे गटाचे आणखीन एक आमदार सुनील शिंदे हे लवकरच शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याचं कळतं। आमदार सुनील शिंदे हे लवकरच शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। सुनील शिंदेंसह काही पदाधिकारी हे देखील शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती मिळते। आमदार सुनील शिंदे ठाकरेंना जय महाराष्ट्र करणार का हे आता येणाऱ्या काळात स्पष्ट होईलच। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून पुन्हा एकदा ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का दिला जातो। ठाकरे सेनेतील विधान परिषदेतले आमदार सुनील शिंदे आणि त्यांचे काही नगरसेवक शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। पुढल्या बातमीकडे शिंदेंकडून आमदार आदित्य ठाकरेंची वरळीत कोंडी करण्याचा प्रयत्न सुरू आहे अशा पद्धतीची चर्चा सुरू आहे। सचिन अहिरांपाठोपाठ आमदार सुनील शिंदे हे देखील शिवसेनेला जाऊन मिळणार आहेत असं देखील समजतंय। ऑपरेशन वरळी ऑपरेशन टायगरचाच एक भाग असल्याचं मंत्री उदय सामंतांनी म्हटलंय। आमदार सुनील शिंदे शिवसेनेत आल्यास त्यांचं स्वागतच असल्याचं देखील उदय सामंतांनी म्हटलं। पक्षप्रवेशाची प्रोसिजर ही रोज सुरू आहे। त्याच्यामध्ये सचिन भाऊंचा कालचा जो प्रवेश आहे हा काही लोकांना धक्का देणारा होता, जरी ते चेहऱ्यावरनं दाखवत नसले तरी धक्का देणारा होता। त्याच्यामुळं सचिन भाऊंसारखा एक माणूस, एक व्यक्ती, एक नेता जर बाजूला जाऊ शकतो तर काहीतरी नक्कीच घडत असेल हे आता महाराष्ट्राच्या जनतेला देखील कळलेलं आहे। पण ऑपरेशन टायगर सोबत ऑपरेशन वरळी पण सुरू झालं असं म्हणा। नाही, ऑपरेशन टायगरचाच ऑपरेशन वरळी हा भाग आहे। सुनील शिंदे साहेबांनी त्यांची भूमिका काल रात्रीच्या मेळाव्यामध्ये स्पष्ट केलेली आहे, परंतु त्यांनी जर इच्छा व्यक्त केली की माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करायचं आहे किंवा त्यांचं नेतृत्व मानून त्यांच्या मतदारसंघाचा विकास करायचा आहे, त्यांना आमच्या सोबत यायचं आहे, तर आम्ही कशाला नाकारू। शेवटी सुनील शिंदे देखील एक सक्षम नेतृत्व त्या भागातलं आहे, अतिशय चांगल्या पद्धतीने ते काम करतात आणि असं नेतृत्व जरी आम्हाला मिळणार असेल तर आम्ही नाकारण्याचा प्रश्नच येत नाही। आणखी एक महत्त्वाची बातमी